श्री स्वामी समर्थ. असं म्हणतात की जीवनात केलेले चांगले वाईट कर्म कित्येक जन्मापर्यंत आपला पिछा सोडत नाहीत. तुम्ही या गोष्टीचा विश्वास ठेवा अगर नका ठेवू, परंतु ही सत्य परिस्थिती आहे. आपल्याला जे काही मिळालं आहे ते सर्व आपल्या कर्माचे फळ आहे आणि जे काही भोगावे लागणार आहे ते सुद्धा आपल्या वाईट कर्माचंच फळ आहे. ही सर्व गोष्ट मी तुम्हाला एका कथेमार्फत समजावते. या कथेमार्फत तुम्हाला समजेल की मनुष्याला त्याच्या कर्माचे भोग कशा प्रकारे भोगावे लागतात. कोणाच्या घरी दुःख देणाऱ्या मुलांचा जन्म होतो. मित्रांनो, ही कथा जुनी आहे. एका गावामध्ये मोती आणि हिरा नावाचे दोन कुत्रे राहत होते. दोघांमध्येही खूप घट्ट मैत्री होती. ते नेहमी एकमेकांच्या सोबत राहायचे. एके दिवशी मोती हिऱ्याला म्हणाला, माहीत नाही आपण मागील जन्मात कोणते वाईट कर्म केले आहेत, ज्यामुळे आपल्याला हा कुत्र्याचा जन्म मिळाला आहे. हा जन्म मिळाला आहे. हिरा म्हणाला, हो मित्रा, या शरीरात राहून ना आपल्याला खाण्याची सुख आहे ना आपल्याला मान सन्मान आहे. साधं अन्न मिळण्यासाठी सुद्धा आपल्याला खूपच मेहनत करावी लागते आणि इतकं सर्व करूनही कधीकधी आपल्याला उपाशीच राहावं लागतं. आपण जर कोणाच्या घराची राखणदारी करून एक भाकरी मिळवली तरी ती सुद्धा भाकरी आपल्या इज्जतीची नसते. त्याचबरोबर आपला मृत्यूसुद्धा खूपच वाईट होतो. लोक आपल्या मृत्यूचं उदाहरण देतात की तू कुत्र्यासारखा मरशील. राहण्यासाठी सुद्धा आपल्याकडे योग्य असा ठिकाण नाही. थंडी, गरमी, वर्षा या ऋतूमध्ये आपल्याला गल्लोगल्ली किंवा जंगलामध्ये फिरावं लागतं. आपल्यापेक्षा चांगलं आयुष्य तर अन्य पशुपक्ष्यांचं आहे. त्यांना कमीत कमी त्यांच्याकडे स्वतःचे घर आहे. छोट्या छोट्या चिमण्यासुद्धा स्वतःचं घरटं बनवतात आणि त्यामध्ये आरामात सुखी राहतात. जंगली प्राणीसुद्धा त्यांच्यासाठी गुहा बनवतात. परंतु आपण बघ, आपण आळशी इकडे तिकडे सारखे भटकत राहतो. आपण नेहमी मनुष्यावर निर्भर राहून जगत असतो आणि म्हणूनच आपल्याला योग्य ते मान सन्मान मिळत नाही. विद्वान लोक नेहमीच म्हणतात की परक्यांच्या घरात राहणे आणि दुसऱ्यांच्या भाग्यावर आपलं जीवन निर्भर करणे सर्वात मोठी त्रासदायक गोष्ट आहे. आपण स्वतंत्र राहून कोणतेही काम करू शकत नाही आणि हीच आपल्या सर्वात मोठी कमजोरी आहे. आपण नेहमी दुसऱ्याच्या घरात राहू इच्छितो असतो आणि दुसऱ्यांच्याच उपकारावर जगत असतो. या सर्वांमुळे घडत असतो. आपल्याला भलेही जेवण मिळत असेल परंतु ते इज्जतीचं मिळत नाही. जर आपण आत्मनिर्भर असतो तर आपण सुद्धा या जन्मात मान सन्मान असतो. मोती म्हणाला, मित्रा, तू अगदी बरोबर आहे. थोडीफार इज्जत जरी आपण कमवली तरी सुद्धा आपल्याला या समाजात मान सन्मान असता. मोती म्हणाला, मित्रा, तू अगदी बरोबर म्हणत आहे. थोडीफार इज्जत जरी आपण कमवली ना तरी सुद्धा आपल्याला ऐकता येत नाही. मोती म्हणाला, आपलेच आपल्याला चावत असतात. असा जन्म मिळाल्यामुळे मला पश्चाताप वाटत आहे. हे मित्रा, आता आपण तीर्थयात्रेला जाऊया. तिथे भेट देऊ आणि पुढील येणारे आपले जन्म सुधारले पाहिजेत अशी प्रार्थना करू आणि या श्रावण शरीराचा त्याग करायचा हवा. हिराला सुद्धा त्याच्या मित्राचं म्हणणं पटलं. मित्रांनो, आता दोघेही कुत्रे तीर्थयात्रेला करण्यासाठी निघाले. त्यांना रस्ता तर ठाऊक नव्हता, परंतु देवाचं नाम स्मरण करून ते पुढे पुढे चालत होते. कारण म्हणतात ना की बलवानासाठी कोणतेही काम कठीण नसते, परिश्रमासाठी कोणतेही स्थान दूर नसते, विद्वानासाठी कोणतीही गोष्ट विदेश नसते आणि गोड बोलणाऱ्याला कोणतेही परका नसतो. आता हिरा आणि मोती दोघेही मित्र तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले. चालता चालता संध्याकाळ झाली. त्यामुळे एका गावात एका झाडाखाली ते थांबले. त्या दोघांनाही जोरात भूक लागली होती. तेव्हा त्यांनी पाहिलं की शेजारीच एक उसाचा मळा होता, ज्यामध्ये खूपच उंदीरे होती. मोठे मोठे उंदीर पाहून मोतीच्या तोंडाला पाणी सुटलं. तो म्हणू लागला, हे मित्रा, भुकेने माझा हाल बेहाल झाला आहे. समोरच्या उसाच्या मळ्यात मला काही उंदरं दिसत आहे.
आपण अन्नाची वाट पाहत आहोत, तर चल आपण जाऊन काही तिथे नाश्ता करू. जर तू म्हणत असशील तर आपण त्या मळ्यात जाऊन 2-4 उंदीर पकडून चांगला नाश्ता करूया. हिरा म्हणाला, तू हे काय म्हणत आहेस? आपण दोघेही शिकारीसाठी नाही निघालो, आपण तर तीर्थयात्रा करण्यासाठी निघालो आहोत. चालता चालता संध्याकाळ झाली, त्यामुळे एका गावात एका झाडाखाली ते थांबले. त्या दोघांनाही आता तर खरंच खूप जोराची भूक लागली होती. तेव्हा त्यांनी पाहिले की बाजूला एक केळीचा बाग आहे, त्यामध्ये सुद्धा खूप सारे उंदरं आहेत. ते पाहून मोतीच्या तोंडाला पुन्हा पाणी सुटले. तो म्हणू लागला, हे मित्रा, भुकेने माझा हाल खरंच खूप बेहाल झाला आहे. आता तरी या तू केळीच्या बागेत चाल आणि आपण काही उंदरे खाऊ. तू म्हणत असशील तर आपण 1 ते 2च खाऊ आणि आपली भूक भागवू. हिरा म्हणाला, अरे हे तू काय बोलत आहेस? मी तुला सांगितलं ना, आपण दोघेही शिकारीसाठी नाही निघालो, आपण दोघेही तीर्थयात्रा करण्यासाठी निघालो आहो. आणि जोपर्यंत आपण तीर्थयात्रा आणि जेव्हापर्यंत आपण तीर्थयात्रेचं भ्रमण करत आहोत, तेव्हापर्यंत आपण कोणत्याही जीवाला मारणे तर दूरच, त्याचा विचार करणेही चुकीचे ठरू शकते. आणि जर आपण असे केले तर आपल्याला तीर्थाचा काहीच फळ मिळणार नाही आणि उलट आपल्याला पापसुद्धा लागू शकतो. आपण यावेळेला शाकाहारी भोजनच खायला हवे. तेव्हा तो म्हणाला, मित्रा, शाकाहारी भोजन तर आपल्याला आता गावात गेल्यावरच मिळेल. आपण एक काम करू, आपण यावेळेला शाकाहारी भोजनच खायला हवे. मोती म्हणाला, मित्रा, शाकाहारी भोजन तर आपल्याला आता गावात गेल्याशिवाय मिळणार नाही, त्यामुळे या शेजारच्या गावात जाऊया आणि गावात गेल्यावर आपल्याला जे काही मिळेल तेच खाऊ आणि परत आपण याच झाडाखाली येऊ. तेव्हा हिरा म्हणाला, ठीक आहे, तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. आता हिरा आणि मोती दोघेही गावात पोहोचले. दोघेही गावात जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं अन्न शोधू लागले. हिरा नावाचा कुत्रा एका ब्राह्मणाच्या घराजवळ पोहोचला. ब्राह्मण पूजा अर्चना करून भोजन करण्यासाठी बसणारच होता. इतक्यात इकडे ब्राह्मणाने तिच्या नवऱ्यासाठी जेवणाचे ताट सजवले होते. तेव्हा ब्राह्मण खूपच मोठा भगवंताचा भक्त होता. जेव्हा तो भोजन करण्यासाठी बसला तेव्हा त्याने सर्वात पहिले देवासाठी थोडं अन्न बाजूला काढलं आणि इतक्यात हिरा नावाच्या कुत्र्याने त्या ब्राह्मणाच्या ताटात तोंड घातलं आणि त्याच्या ताटातून एक पुरी उचलून दरवाजाकडे बसून खाऊ लागला. ब्राह्मणाने पाहिलं की जेवणाऱ्या ताटामध्ये कुत्र्यानं तोंड घातलं आहे. तेव्हा तो राम राम करत उठला. ब्राह्मण त्याच्या पत्नीला म्हणाला, हे भाग्यवान, हे भोजन तर या कुत्र्याने उष्टे केले आहे. आता तू एक काम कर, या ताटामध्ये शिल्लक राहिलेले सर्व भोजन त्याच कुत्र्याला देऊन टाक. असं वाटत आहे हा कुत्रा खूपच उपाशी आहे आणि हा भोजन त्याच्याच भाग्यात लिहिलेला आहे. ब्राह्मणीला थोडं वाईट वाटलं, कारण तिने खूपच मेहनतीने अन्न शिजवलं होतं, परंतु प्राण्याच्या बाबतीत तिच्या मनात सुद्धा प्रेम आणि आदर होता आणि म्हणूनच ब्राह्मणीनं खूपच प्रेमाने त्या ताटातील सर्व भोजन त्या कुत्र्याला खाऊ घातले. खीर, पुरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पंचपक्वान्नांचा स्वाद घेऊन हिरा नावाचा कुत्रा खूपच प्रसन्न झाला. त्याने ब्राह्मण आणि ब्राह्मणीला खूप शुभाशीर्वाद दिले आणि परत येऊन त्याच झाडाखाली बसला आणि त्याच्या मित्राची म्हणजे मोतीची परत येण्याची वाट तो पाहू लागला. इकडे मोतीसुद्धा अन्नाचा शोध घेत घेत गावात एका शेठकडे पोहोचला. शेठसुद्धा त्याच्या घरात भोजन करण्यासाठी बसत होता. इतक्यात मोतीने त्याच्या ताटात तोंड घातलं आणि पुरी तोंडात घेऊन दरवाजाजवळ बसून खाऊ लागला. इकडे त्या शेठला त्या कुत्र्याच्या अशा कृत्यावर खूपच राग आला. तो क्रोधाने लालबुंद झाला. त्याने एक लाठी काढली आणि त्या कुत्र्याच्या मागे घेऊ लागला. त्याच्या पाठीवर जोरात काठीचा फटका मारला. बिचारा मोती निश्चितपणे पुरी खात होता आणि जोराशी काठी त्याच्या पाठीत जेव्हा लागते तेव्हा त्या काठीचा फटका इतका जोरात होतो की तो तिथेच बसून राहिला. त्याची कंबर पूर्णपणे तुटून गेली आणि तो सरपटत तिथून निघू लागला. मोतीने स्वप्नातसुद्धा या गोष्टीचा विचार केला नव्हता की एक पुरी खाल्ल्याबद्दल त्याला एवढी मोठी शिक्षा दिली जाईल. मनुष्य हा स्वार्थी प्राणी आहे.
हे त्याला माहीत होतं, परंतु इतका निर्दयीसुद्धा असू शकतो हे त्या मोतीला माहिती नव्हतं. कंबर तुटल्यामुळे आता त्या मोतीला चालतासुद्धा येत नव्हतं. इकडे त्याचा मित्र हिरा त्याच्या झाडाखाली त्याची वाट पाहत होता. मित्राची येण्याची वाट तो पाहत होता. तो विचार करू लागला, खूपच वेळ झाला आहे, अजून माझा मित्र परत का आला नाही? तो कुठल्या तरी संकटात सापडला नसेल ना? आणि हाच विचार करून हिरा मोतीला शोधण्यासाठी गावाच्या दिशेने निघाला. गावाजवळ पोहोचतानाच त्याला त्याचा मित्र मोती दिसला. तो सरपटत कसंबसं गावाच्या बाहेर आला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो त्याच्या 2 पायावर जोरावर सरपटत तिथपर्यंत पोहोचला होता. हिराने मोतीची तुटलेली कंबर पाहिली तेव्हा त्याला खूपच वाईट वाटलं. तो त्याला विचारू लागला, हे मित्रा, तुझी ही अवस्था कुठल्या पापी व्यक्तीने केली आहे? तेव्हा मोती रडत रडत म्हणला. त्या शेठची निर्दयी स्वभाव त्याच्या मित्राला हिऱ्याला सांगितलं. शेठचा दुष्ट स्वभाव जाणल्यावर हिऱ्याला खूपच राग आला, परंतु तो काहीसुद्धा करू शकत नव्हता. तो एक मुका प्राणी होता. मोती म्हणाला, हे मित्रा, आता माझं जगणं आणि मरणं एकच झालं आहे. शेठने माझी कंबर तोडली आहे, त्यामुळे मी आता तीर्थयात्रेला सुद्धा येऊ शकत नाही. आता या तुटलेल्या कंबरेसोबत मी आणखीन जगू इच्छित नाही. मला तू कसं तरी इथून घेऊन चल आणि आता मला माझ्या प्राण्यांचा त्याग करायचा आहे. मित्रांनो, हिरा मोतीला तिथून दूर घेऊन गेला आणि मोतीने एका नदीत उडी मारून त्याच्या प्राण्याचा त्याग केला. हिराने सुद्धा त्याच्या मित्रासोबत प्राणत्याग करण्याचा निश्चय केला. अशा प्रकारे ते दोन्ही कुत्रे नदीमध्ये उडी मारून त्यांच्या प्राण्यांचा त्याग करतात. तीर्थयात्रा करण्याच्या उद्देशाने ते निघाले होते. त्यामुळे देवाने त्यांचे सर्व पाप माफ केले होते आणि त्या दोघांनाही मनुष्य शरीरांमध्ये सर्व प्रकारच्या त्यांना जे निश्चय केला होता तो देवाने त्यांची ऐकले. देवाच्या कृपेने हिराने त्याच ब्राह्मणाच्या घरात जन्म घेतला आणि मोतीने त्याच शेठच्या घरी जन्म घेतला. योगायोगाने दोघांच्या घरीही दोघेही पुन्हा मुलं होते. खूपच काळानंतर शेठच्या घरात एक कुत्र्याचा जन्म झाला आणि हा पुत्र जन्म झाला होता. आणि हाच आनंदात शेठ खूप मोठ्या उत्सवाने साजरा केला. पूर्ण नगराला त्याने मेजवानी दिली. अजून त्याच्या आनंदाला सुरुवात झाली होती की शेठला बातमी मिळाली की त्याला त्याच्या व्यापारामध्ये खूप मोठा नुकसान झाला आहे आणि त्याच्या गोदामाला आग लागली आहे. हे पाहून शेठ खूप मोठा धक्का बसला होता. अजून शेठ त्या धक्क्यातून सावरला नव्हता की त्याच्या पत्नीला एक मोठा आजार झाला. शेठची सर्व संपत्ती पत्नीच्या आजारामध्ये संपून गेली. इकडे हिरा जेव्हा मुलगा बनून ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला तेव्हा पुत्राचा जन्म झाल्या झाल्या ब्राह्मणाला राजाच्या घरी मोठ्या पदावर नोकरी मिळाली. ब्राह्मणाच्या सल्ल्यानुसार राजाचा राज्यकारभार खूपच चांगल्या पद्धतीने चालू लागला होता. कोणत्याही युद्ध राजा हरत नव्हता, कारण तो ब्राह्मण त्या राजाला खूपच चांगली रणनीती बनवून द्यायचा. काही दिवसानंतर राजाने ब्राह्मणाला त्याचा प्रधानमंत्री घोषित केला. तो गरीब ब्राह्मण आता पूर्णपणे राज्याचा प्रधानमंत्री झाला होता. इकडे ब्राह्मणाचा तो मुलगा खूपच मोठा विद्वान होत चालला होता. त्याने त्याच्या वडिलांकडचे नाव खूपच मोठे केले. इकडे शेठचा मुलगा मोठा झाल्यावर पूर्णपणे वाया गेला. तो शेठचं जे काही उरलेलं सुरलेलं धन होतं, जी काही संपत्ती होती ती त्याने सर्व शोकामध्ये संपवून टाकली. शेठ त्याला काहीही म्हणायचा नाही. तेव्हा त्याचा मुलगा त्याला मारायचा आणि त्याला वाईट शब्द बोलायचा. एके दिवशी त्याने नशेमध्ये त्याच्या वडिलांना काठीने इतकं मारलं की शेठची कंबरच तुटली. आता तर तो शेठ चालूसुद्धा शकत नव्हता. पूर्ण दिवस घरात झोपूनच ती त्याने केलेल्या कर्माची शिक्षा भोगत होता. एके दिवशी शेठ त्याच्या पत्नीला म्हणाला, हे भाग्यवान, माहिती नाही आपण कोणते पाप केले आहे ज्यामुळे आपल्याच्या घरात असा पुत्र जन्माला आला आहे. असा मुलगा असण्यापेक्षा मला मुलगा नसलेलाच बरा होता. तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हणाली, तुम्ही आठवते का की तुम्ही एका कुत्र्याच्या पाठीत काठी मारून त्याची कंबर मोडली होती आणि कदाचित त्याच पापाची शिक्षा आपल्या दोघांनाही मिळत आहे. असं म्हणतात, आपल्या चांगल्या वाईट कर्माचं फळ म्हणजे आपल्या चांगल्या वाईट संताने मिळतात.
आपले पाप पुण्याचं आपल्या घरात मुलगा मुलगी बनून जन्म घेत असतात. जर संतान सुख देणारी असली तर चांगल्या कर्माचे फळ आहे आणि संतान जर दुःख देणारी असेल तर समजून घ्या की आपल्या वाईट कर्माचंच फळ आहे. आणि जर संतान दुःख देणारी असेल तर समजून जायचं की आपले वाईट कर्म फार होते आणि हे त्याचे फळ आहे. दर्शक मित्रांनो, अशा प्रकारे तो शेठ त्याच्या कर्माचे आठवत रोजच्या रोज तडपत होता. जसं करावं तसंच भरावं. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.